शुभ सायं सर्वेभ्यः। आज हम सीख रहे हैं त्व प्रत्यय। तद्धित प्रत्यय में तीसरा प्रत्यय है त्व प्रत्यय। त्व प्रत्यय का प्रयोग किस अर्थ में किया जाता है? तो भाववाचक संज्ञा बनाने के लिए त्व प्रत्यय का प्रयोग किया जाता है। भाई भाववाचक संज्ञा मतलब क्या होता है? जिसे हम दूसरी भाषा में जातिवाचक शब्द भी बोलते हैं। बहुत सारे व्यक्तियों के ऊपर या चीजों के ऊपर रहने वाला एक धर्म, उसे हम जाति जाति कहते हैं। तो उसको बताने वाला जो शब्द है वो तैयार करने के लिए त्व प्रत्यय का प्रयोग किया जाता है। त्व प्रत्यय में त्व ही शेष रहता है, मतलब त्व ही प्रत्यय लगता है, लेकिन जो भी रूप बनेगा उसे त्वम करके नपुंसक लिंगी एक वचन में रूप बनते हैं। ठीक है, मतलब ये भी अव्यय बनते हैं। किसी भी दूसरे लिंग में या विभक्ति वचन में इनके रूप नहीं बनते हैं। सिर्फ नपुंसक लिंग में रूप बनता है, सिर्फ वो भी सिर्फ प्रथमा विभक्ति एक वचन में। ठीक है। बाकी मूल शब्द में कुछ भी परिवर्तन नहीं होता है। सिर्फ जिस भी शब्द को हमें त्व प्रत्यय लगाना है उस शब्द को प्रत्यक्ष रूप से त्वम लगाया जाता है। बाकी मूल शब्द में कुछ भी परिवर्तन नहीं होता है। जैसे धर्म धनत्व, रूप क्या बना है? धर्मत्वम। किसी व्यक्ति के ऊपर रहने वाला धर्म धर्मत्वम या धर्मत्व, ऐसे धर्मत्वम। दुष्ट धनत्व दुष्टत्वम, ये भाववाचक उसके मन की भावना या उसके मन का स्वभाव, उसकी जाति वो बताता है दुष्टत्वम भावना। ठीक है। धर्मत्वम भावना, धर्म की भावना। दुष्टत्वम दुष्टता, उसको और भी तरह से इसी अर्थ में तल प्रत्यय भी इसी अर्थ में आता है, लेकिन वो स्त्रीलिंग में संज्ञा बनाने के लिए आता है। ठीक है। पूर्ण धनत्व पूर्णत्वम, पूर्णत्व की भावना पूर्णत्वम। कटुधनत्व कटुत्वम, कटुता। इसे भी तल प्रत्यय लगता है। तल प्रत्यय लगने के बाद ता होता है तो कटुता होगा। तो लगने के बाद तोम होता है कटुत्वम, नपुंसक लिंग में। कठोर धनत्व कठोरत्वम, महत धनत्व महत्वम, दुर्लभ धनत्व दुर्लभत्वम, दीर्घ धनत्व दीर्घत्वम। तो ये दीर्घत्वम क्या हो गई? भावना हो गई से, उसका स्वभाव उसकी भावना, ये सर। दीन मतलब गरीब, और तो प्रत्यय लगने के बाद होगा दीनत्वम, गरीबी, ऐसे। सामान्य धनत्व सामान्यत्वम, संत धनत्व संतत्वम, मतलब संत की भावना, ऐसे। मनुष्य धनत्व मनुष्यत्वम। तो प्रत्यय समजलाय? काही शंका आहे? जातीवाचक नाही सर. भाववाचक नाही सर. जातीवाचक संज्ञा बनवण्यासाठी, संज्ञा म्हणजे नाव बनवण्यासाठी त्व प्रत्ययाचा प्रयोग केला जातो। आणि ज्या आपण शब्दाला त्व प्रत्यय लागेल त्याला त्व लागतो, म्हणजे म नपुंसक लिंगाचा ऍड होऊन त्वम असं रूप तयार होतं। धर्मत्वम म्हणजे धर्माची भावना ज्याच्यामध्ये आहे किंवा जिथे आहे त्याला धर्मत्व म्हणायचं। ज्याच्यामध्ये दुष्टता आहे, दुष्ट म्हणजे वाईट वृत्ती आहे, तर ते दुष्टत्वम, त्याच्या ठिकाणी दुष्टत्वम आहे, म्हणजे तो व्यक्ती दुष्ट आहे, दुष्ट नावाची जाती त्याच्या ठिकाणी आहे, असं समजलंय? अर्थ समजणं हो महत्वाचं सर. आहे, कारण की याच्या पुढचा जो तल प्रत्यय आहे तो सुद्धा याचा अर्थाचा आहे, भाववाचक संज्ञा नाव बनवण्यासाठी। समजलंय? हो. हो पुढचा प्रत्यय आहे तल। सर. ना. हा, काही शंका आहे अंबिका मॅम? सर मी थोडं लेट जॉईन झाले तर कम पासूनच सुरुवात झाली आहे ना. हो हो हो, इथूनच सुरुवात आहे। ठीक आहे सर. हा, याच्या अगोदर आपण काल ठक प्रत्यय शिकलो होतो, त्यातले काही उदाहरणं शिल्लक राहिले होते, ते मी तुम्हाला सोडवायला सांगितले होते, सत्व ते क्लासमध्येच तुम्ही सोडवले होते। आज आपण तो प्रत्यय शिकायला हो. सुरुवात करू। समजलं त्व? हो सर. हो. ठीक आहे, पुढे आहे तल। तल प्रत्यय लागतो म्हणजे काय? तर तल म्हणजे ता। ठीक आहे, कोणत्याही शब्दाला तल प्रत्यय लागतो म्हणजेच ता लागणार आहे। आणि अर्थ काय आहे? तोच अर्थ आहे भाववाचक संज्ञा। ठीक आहे, तर पहा, मूळ शब्दामध्ये काहीही परिवर्तन होत नाही, फक्त त्याच्यानंतर तल प्रत्यय लागल्यानंतर ता लागणार आहे। जसं धर्म धनतल धर्मता, दुष्ट धनतल दुष्टता,
पूर्ण धनतल, पूर्णता, त्या कार्यक्रमाला पूर्णता आली. पूर्णता आली म्हणजे पूर्णत्वाची भावना आली. कटु धनतल, कटुता. कठोर धनतल, कठोरता. तोम लागला तर कठोरत्वम, तल लागला तर कठोरता. महत धनतल, महत्ता. दुर्लभ धनतल, दुर्लभता. दीर्घ धनतल, दीर्घता. दिन धनतल, दीनता. सामान्य धनतल, सामान्यता. मनुष्य धनतल, मनुष्यता. समजलं इथपर्यंत? हो सर. ठीक आहे. देव धनतल, देवता. देवधनत्वम. दे देव त्वम का? देवत्वम, देवत्वम. बरोबर, देवत्वम. राक्षस धनतल, रा राक्षसता. राक्षसता. ठीक आहे, राक्षसता ही काय झाली? त्याची भावना झाली, वृत्ती झाली थोडक्यात. ठीक आहे, समजलेलं आहे. तल आणि हो सर. अं, तल आणि त्व प्रत्यय समजला आहे. हो सर. ठीक आहे, हो आता सर. तद्धित प्रत्ययामध्ये आपण कोणते कोणते प्रत्यय पाहिलेले आहेत? सर्वात अगोदर आपण मतुक प्रत्यय पाहिला. मतुक प्रत्यय खूप महत्वाचा, सगळेच प्रत्यय महत्वाचे आहेत, वेगळ्या वेगळ्या अर्थामध्ये वापरले जातात. मतुक एखाद्या योग्यतेने युक्त असलेला व्यक्ती, हे आपल्याला ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस त्या शब्दाला आपण मतुक प्रत्यय लावतो. आणि मान, मती, मत आणि वाण, वती, वत अशा पद्धतीची रूप यामध्ये होतात. त्यानंतर आपण ठक प्रत्यय पाहिला. एखाद्या अं, अर्थाशी संबंधी व्यक्ती आपल्याला सांगायचा आहे, तर संबंधी या अर्थामध्ये ठक प्रत्ययाचा वापर केला जातो. ठक मध्ये इक प्रत्यय लागतो. आणि त्यानंतर आज आपण त्व आणि तल प्रत्यय शिकलो. दोन्हीही भाववाचक नाव तयार करण्यासाठी वापरले जातात. भाववाचक म्हणजे वृत्ती किंवा जाती या अर्थामध्ये त्व प्रत्यय लागतो, म्हणजे त्वम लागतो. धर्मधनत्व, धर्मत्वम. आणि तल म्हणजे ता, धर्मधनतल, धर्मता. हे दोन्हीही प्रत्यय 10वीच्या सीबीएसई बोर्डाच्या सिलेबस मध्ये आहेत. ठीक आहे. रचना सोपे प्रत्यय आहेत. प्रकृती प्रत्यय वेगळे वेगळे करण्यासाठी प्रश्न विचारला जातो. कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात? तर तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं, त्यामध्ये तल किंवा त्व ह्या प्रत्यय लागून एखादं पद दिलेलं असतं, त्याला आपण प्रत्यययुक्त पद म्हणतो. जसं संधियुक्त पद किंवा प्रत्यययुक्त पद. तर प्रत्यययुक्त पद म्हणजे उदाहरणार्थ धर्मता असं जर त्या ठिकाणी दिलेलं असेल, तर तुम्हाला प्रकृती प्रत्यय वेगळा करायचा आहे. प्रकृती म्हणजे मूळ शब्द आणि प्रत्यय म्हणजे त्याला लागलेला प्रत्यय. जसं धर्मता या प्रत्ययुक्त पदामध्ये धर्म हा ही प्रकृती आहे आणि तल हा प्रत्यय आहे. तर असं धर्म धन तल, धर्म प्लस तल असं प्रकृती प्रत्यय तुम्हाला वेगळा वेगळा करायला प्रश्न येतो. किंवा वेगळं वेगळं दिलेलं असतं, प्रकृती प्रत्यय वेगळा दिलेला असतो, तुम्हाला प्रत्ययुक्त पद तयार करायचं असतं. जसं कटु धन तल दिलेला आहे, कटु प्लस तल दिलेला आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर कटुता लिहायचं आहे. आणि याच्यासाठी ऑप्शन दिलेले असतात, 4 पर्याय असतात. 4 पर्यायापैकी एक पर्याय लिहायचा असतो, त्यामुळे खूप सोपा पेपर पॅटर्न दहावीचा आहे. समजले तू आणि तल प्रत्यय? हो सर. कोणत्याही शब्दाला, हो संस्कृत सर. शब्दाला तुम्ही त्व आणि तल प्रत्यय लावू शकता. खूप सोपे प्रत्यय आहेत. त्व आणि तल प्रत्ययापेक्षा सोपा प्रत्यय कोणता नाही. आणि स्त्री प्रत्ययामध्ये एक टाप प्रत्यय येतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा थोडस नियम आहेत. परंतु त्व आणि तल मध्ये मात्र काही नियम नाही. मूळ शब्दाला त्व आणि तल लावायचा आहे. जसं नरधनत्व जर आपण लावलं तर काय रूप तयार होईल? नरद नरद नरत्व. रूप काय तयार होईल? नरत्व. नरत्वम. स्त्री धनत्व, चित्वम. स्त्रीत्वम या अशा अर्थामध्ये. चालेल, इथपर्यंत आपण तद्धित प्रत्यय पाहिलेले आहेत. पुढे आहे स्त्री प्रत्यय. प्रत्ययातला तिसरा प्रकार आहे
स्त्री प्रत्यय. तर स्त्री प्रत्यय कशाला म्हणतात, तर स्त्रीलिंगी शब्द बनाने के लिए पुल्लिंगी शब्दों के साथ जुड़ने वाले प्रत्यय को हम स्त्री प्रत्यय कहते हैं। ठीक है, पुल्लिंगी शब्दों को जुड़ते हैं और उन शब्दों को स्त्रीलिंग में परिवर्तित करते हैं। तो उसमें से पहला प्रत्यय है टाप प्रत्यय। ब्रैकेट में आ लिखा है, मतलब टाप में सिर्फ आ शेष रहता है, ट और प जो है वो इत संज्ञक है। अकारांत पुल्लिंग शब्दों को स्त्रीलिंग बनाने के लिए टाप प्रत्यय का प्रयोग किया जाता है। और ये जो टाप प्रत्यय है वो कौन से शब्द को स्त्रीलिंग में परिवर्तित करता है, जो शब्द अकारांत है, कौन से है, अकारांत है, उनको वो स्त्रीलिंग में परिवर्तित करता है। सिर्फ आ शेष रहता है। उदाहरण यहां पर दिया है, प्रिय धन टाप, रूप क्या बना, प्रिया। मूल शब्द में कुछ परिवर्तन नहीं होता है, तो मु- क्या बनेगा, प्रिया। और प्रिय में जो अंतिम अ है उसमें और टाप प्रत्यय के आ में दीर्घ संधि हो जाएगी, तो वहां पर आ ही शेष रहेगा। उदाहरण देखिए, दिन धन टाप, परिभाषा और टाप प्रत्यय समझ में आया है, उदाहरण में स्पष्ट होगा। और कुछ भी नहीं, टाप मतलब आ शेष रहता है और अकारांत पुल्लिंगी शब्द को लगता है, जैसे राम, कृष्ण, इस तरह बालक, इस तरह से जो शब्द है उनको लगता है। इसमें वो एक नियम भी है, वो विशेष टिप्पणी हम नेक्स्ट स्लाइड पे देखने वाले हैं। समजलं इथपर्यंत? हो सर. आता हो. बघा, दीन धन टाप, दीना. आता दीना शब्द स्त्रीलिंगामध्ये झालेला आहे. सरल धन टाप, सरला. सरळ. दक्ष धन टाप, दक्षा. बाल दक्षा. धन टाप, बाला. बाल म्हणजे बालक, बाला. आणि त्याच्यापासून टाप प्रत्यय लावून रूप तयार झालं बाला. बाला म्हणजे बालिका, मुलगी. कनिष्ठ धन टाप, कनिष्ठा. प्रथम धन कनिष्ठा. टाप, प्रथमा. प्रथमा. कांत, कांत म्हणजे नवरा, आणि टाप प्रत्यय लावून त्याचं स्त्रीलिंगामध्ये रूप तयार झालं कांता. कांता. कोकिल धन टाप, कोकिला. कोकिला. कृपण धन टाप, कृपणा. वक्र म्हणजे कृपणा. वाकडा, आणि टाप प्रत्यय लावून त्याचं रूप तयार झालं वक्रा. वक्रा म्हणजे वाकडी. वक्रा. ठीक आहे. हम्म. चतुर धन टाप, चतुरा. अज चतुरा. धन टाप, अजा. अज म्हणजे बोकड, अजा. आणि अजा, अजा म्हणजे शेळी. ठीक आहे, समजलंय पुल्लिंगाचे स्त्रीलिंग या ठिकाणी कशा पद्धतीने झालेले आहे. हो सर. आता काही अकारांत शब्द असे आहेत, त्यांना टाप प्रत्यय लागून काही वेगळी रूपं तयार होतात. जसं शिक्षक शब्दाचं शिक्षिका होतं, शिक्षका होत नाही. बरोबर की नाही, शिक्षक अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, परंतु त्याला जर आपण टाप प्रत्यय लावला तर त्याचं शिक्षका रूप व्हायला पाहिजे, परंतु शिक्षका रूप होत नाही, शिक्षिका रूप होतं. मग त्याच्यामध्ये विशेष टिप्पणी अशी आहे की काही शब्द असे आहेत की पुल्लिंगी शब्द असे आहेत अकारांत पुल्लिंगी, तर त्यांच्यामध्ये शिक्ष, उदाहरण घेऊयात आपण. शिक्ष मध्ये अक प्रत्यय लावून शिक्षक झालेला आहे. शिक्ष, शिक्षयती हा धातू आहे आणि त्याला अक प्रत्यय लागून शिक्षक शब्द तयार झालेला आहे. म्हणून विशेष टिप्पणी इथे दिली की ज्या पुल्लिंगी शब्दामध्ये, अकारांत पुल्लिंग शब्दामध्ये शेवटी अक आहे, काय आहे, प्रत्यय अक आहे, अशा अक अक. असलेल्या पुल्लिंगी शब्दाला ज्या वेळेस टाप प्रत्यय लागेल त्यावेळेस त्या ठिकाणी शेवटच्या अच्या ठिकाणी, म्हणजेच अकच्या अच्या ठिकाणी, उपांत्य अच्या ठिकाणी ईचा आगम होईल. याचं उदाहरण आपण इथे गायक आणि गायिकाचं दिलेलं आहे, ते अजून थोडं स्पष्ट करून पाहूयात. जसं उदाहरण या ठिकाणी काय दिलेलं आहे, गा, गायक प्लस टाप प्रत्यय आपल्याला लावायचा आहे. टाप, टाप प्रत्ययामध्ये काय आहे, आ लागणार आहे,
आणि काय सांगितलं विशेष टिप्पणी काय सांगते, तर ज्या शब्दाच्या अंती अक असेल. आता गायक मध्ये अक हा प्रत्यय आहे का? आहे. गाय हा धातू आहे, गाय गायती. ठीक आहे ना. तर तिथे अक प्रत्यय लागलेला आहे इथे. तर काय सांगितलं, अक मध्ये जो अ आहे, म्हणजे अगोदर आपण अक बाजूला काढूया. तर याला गाय केला आपण, आणि अक आपण बाहेर काढला. पुढे आपण ताप प्रत्यय लावणार आहोत. ताप म्हणजे आ लागणार आहे. ठीक आहे. काय सांगितलं, अकच्या अच्या जागेवरती ई आदेश होणार आहे. आगम नाही तर आदेश होणार आहे. म्हणजे अच्या जागेवरती काय तयार होईल, मग कोण सांगताय? कोणत्या जागी? ई. इक तयार होईल, बरोबर की नाही? अच्या जागेवर ई आला, आणि क जशाच्या तसा आहे, ठीक. बरोबर की नाही? हो सर. पुढे ताप. गायिका. ताप म्हणजे आ लागणार आहे, आणि रूप काय तयार झालं, गायिका. गायिका. समजलं? ज्या हो सर. पुल्लिंगी शब्दाच्या अंती अक आहे, त्या शब्दामधील अकच्या अच्या जागेवरती ई आदेश होईल, आणि त्याचं अकच्या ऐवजी इक होईल, गायिक. आणि ताप प्रत्यय लागेल, तर गायिका झालेला आहे. आता याचे अनेक उदाहरण इथे दिलेले आहेत. बघा, वाचक धन टाप वाचिक. वाचिका. वाचिका बालिका, वाचन करणारी बालिका असं. नायक धन टाप नायिका. 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 बरोबर, छान. साधक धन टाप साधिका. 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 पाठक धन टाप पाठिका. पाठिका. अध्यापक धन टाप अध्यापिका. अध्यापिका. शिक्षक धन टाप शिक्षिका. शिक्षिका. बालक धन टाप बालिका. लेखक धन टाप लेखिका. गायक गायिका, हे तर आपण पाहिलं. अभ्यासक धन टाप अभ्यासिका. अभ्यासक हा पुल्लिंगी शब्द आहे, अक आला म्हणून तिथे ई आदेश झाला. आणि अभ्यासिका अभ्यास करणारी. अभ्यासक अभ्यासिका. म्हणजे अभ्यास करणारा, अभ्यासिका म्हणजे अभ्यास करणारी. अभ्यास अभिभावक करणारी. अभिभाविका. अभिभाविका. भाविका. मूषक धन टाप मूषिका. 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 मूषक म्हणजे उंदीर, मूषिका म्हणजे उंदरीन. उंदीर. फिमेल. समजलं इथपर्यंत? येस सर. ठीक आहे, इथे थांबूयात हो आपण. सर. भेटूयात उद्या. शुभरात्री सर्वेभ्य. शुभरात्री. शुभरात्री आचार्य. शुभरात्री. रात्री